नमस्कार, प्रज्ञा आणि हर्षद या चॅनलवरील नवीन रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत आहे। रोज तेच जेवण खाऊन कंटाळा आला की मग अशा पद्धतीचा मस्तपैकी फ्राईड राईस आणि व्हेज नूडल्स बनवायचे, तेही घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीत। तर एका कढईमध्ये मी आता तेल गरम करायला ठेवले आणि त्याच्यामध्ये लसूण थोडीशी बारीक चिरून घातली। अंदाजाप्रमाणे सगळं घ्यायचं, जेवढे नूडल्स आणि भात असतील त्याप्रमाणे लसूण हे घ्यायचा। मी एका साईडला नूडल्स आणि भात दोन्ही शिजवून घेतले होते। नूडल्स वेगळे शिजवले होते आणि भात वेगळा शिजवला होता। त्याचबरोबर या सगळ्या प्रकारच्या भाज्या कट करून घेतल्या होत्या। मी नेहमी चायनीज पदार्थ काही बनवायचे असतील तर चिंग्सचे सॉसेस वापरते, म्हणजे सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस। तर कढईमध्ये लसूण फ्राय झाल्यानंतर मी या सगळ्या भाज्या ज्या होत्या, गाजर, शिमला मिरची, बीन्स, कॉलीफ्लावर आणि एक कांदा कापून टाकला होता, गाजर टाकलं होतं। हे सगळं काही फ्राय केलं आणि ते शिजत ठेवलं झाकण ठेवून। हे सगळं काही हाय फ्लेमवरती शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये एक एक करून आता हे सॉसेस घातलेत मी। त्याच्यामध्ये रेड चिली सॉस घातला आहे, थोडासा तिखट असतो हा। त्याच्यानंतर ग्रीन चिली सॉससुद्धा घातला ह्याच्यामध्ये मी। सोया सॉस खूप थोड्या प्रमाणात टाकला मी, जास्त टाकला नाही तो। त्यानंतर शेजवान चटणी टाकली की त्याने एक फ्लेवर येईल छानपैकी। आणि कलरसाठी म्हणून मी कश्मीरी लाल वापरला, जो डीमार्टमध्ये मिळतो कश्मीरी मसाला। त्याला कलरसुद्धा खूप चांगला असतो, तो टाकला याच्यामध्ये। हे सगळं आता एकत्र करून मस्तपैकी छान परतून घेतलं तेल सुटेपर्यंत। त्यामुळे सगळे सॉसेस आणि मसाले सगळे एकत्र होतील आणि हे सगळे तेलामध्ये छान फ्राय होईल। त्याला तेल सुटलंय आता त्या भाजीला। हे सगळं काही फ्राय झाल्यानंतर थोडे जे नूडल्स मी शिजवून घेतले होते त्यामध्ये ही थोडीशी भाजी ॲड केली आणि ते एका साईडला काढून घेतले। त्यानंतर कढईमध्ये उरलेली जी भाजी होती त्याच्यामध्ये जो भात शिजवून घेतला होता तो ॲड केला आणि मस्तपैकी हाय फ्लेमवरती हा व्यवस्थित परतून घेतला। परतताना गॅसची फ्लेम ही हायच ठेवली होती। तर अशा पद्धतीने आपला फ्राईड राईस तयार झाला आहे। शेवटी याच्यामध्ये मीठ ॲड केलं, मीठ थोडंसं कमीच ॲड करायचं कारण का सगळ्या सॉसेसमध्ये मीठ असतं। अशा पद्धतीने फ्राईड राईस तयार झाला आहे, तो मी काढून घेतला एका डिशमध्ये। त्यानंतर ह्या कढईमध्ये मी जे नूडल्स आपले मी मिक्स करून ठेवले होते ते नूडल्स परत फ्राय करून घेतले। मस्तपैकी हे गरम नूडल्स आणि फ्राईड राईस आपल्या झटपट पद्धतीने तयार आहे। अशा पद्धतीने फ्राईड राईस आणि नूडल्स बनवले तर आपल्याला सेम चायनीज टेस्टच मिळते, जसं आपण रेस्टॉरंटमध्ये खातो तसं सेम घरगुती पद्धतीने। तर तुम्हाला आजचा हा रेसिपीचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।